हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर ॲक्च्युली मी इथे फटाफट असं लहानाचं मुलाचा माझा नाश्ता बनवत होता. ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे रात्रीचा. ॲक्च्युली मी शूट केला होता रात्री. त्याला एकदम अचानक रात्री 10-10:30ला भूक लागली होती. ॲक्च्युली मी त्याला 9 वाजता खाऊ घालून झोपवलं होतं. पण मग तो एकदम असं त्याने शी केली. त्याच्यामुळे मग त्याला असं मला असं जाणवलं की बाबा मे बी भूक लागली असेल. तर मग मी काय केलं, फटाफट नाचणी बोलले. नाचणी थोडीशी घट्ट बनवली. डायरेक्ट पाण्यामध्ये मिक्स करून ती गॅसवर ठेवली होती आणि मग वरनं थोडीशी जरासं तूप घातलं आणि भरपूर वेळेस असे हलवली आणि थोडं घट्ट झालं. मग ते असे चेक करत करत मग मी तिला थंडाई पण बनवलं साईड बाय साईड. असं बघू शकतो तुम्ही इथे थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सीमध्ये झाली होती. तर मग मी त्याला फटाफट भरवलं रात्री. कारण ॲक्च्युली रात्री माझे मिस्टर पण नव्हते, ते पण जरा बाहेर गेले होते. तर मग थोडंसं इमर्जन्सी होती म्हणून. तर मग मी त्याला फटाफट असं भरवलं. त्याने पण आनंदाने खाल्लं, कारण शीत झालेलीच होती ऑलरेडी. त्याच्यामुळे मग त्यालाही भूक लागली होती. मग त्याने खाल्लं आणि मग मी त्याला फटाफट असं झोपवलं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट मग सकाळचंच व्हिडिओ शूट केलं. ऑफिसला जायचं होतं, त्याचा टिफिन वगैरे घरातली आवरावरी छोटाफोटा. आणि नंतर ना आम्हाला बाहेर पण जायचं होतं ॲक्च्युली. आज मग मी टिफिन असं तयार करून ठेवला होता त्यांचा. आणि मग म्हटलं जरा 2 तासाचं काम होतं, त्याच्यामुळे म्हटलं मग आम्ही गेलो होतो मॉलमध्ये. थोडंसं सामान वगैरे पण घ्यायचं होतं. देन मुलांचे कपडे पण आणायचे होते. तर म्हटलं चला एक राऊंड मारून टाकूया. मग गेलो, एक राऊंड वगैरे मारला. याचं मस्त खाणं झालं. पण कपडे काही व्यवस्थित मला मिळालेच नाही ॲक्च्युली, जसं मला ज्या ब्रँडचे हवे होते. ॲक्च्युली मी तुम्ही तर बघितलं ना, ॲक्च्युली मी नेट लावूनच ठेवते. कारण की रोज नेट ती काढा लावा त्यातनं खूप वेळचा म्हणजे चाललं जातं. तर मी काय करते, अशीच नेट लावून ठेवते आणि मग डायरेक्ट फोल्ड करते ना, आठवड्याला तिला म्हणजे काढते जेव्हा की वॉश करायची असेल तेव्हा. ॲक्च्युली मी 3 वांगे घेतले होते. म्हटलं वांग्याची भाजी बनवून ठेवेल, म्हणजे कसं डब्बाही रेडी होईल. आणि दुसरी गोष्ट कशी, घरी आल्यानंतर ना फार कंटाळा येतो. आणि हा पण छोटू ना फार कंटाळतो चिनू. तो म्हणजे त्याला असं वाटतं की आता मम्माने मला घेऊन असं झोपावं. तर त्याच्यासाठी मग मी फटाफट असं तर बनवून पण घेतलं. नाश्ताही आमचा करून घेतला. नाश्ता तर काय साधा सिम्पल असा तो उपमाच बनवला होता. त्याच्यामुळे मग म्हटलं की फटाफट आवरल्यानंतर घरी कसं एकदम आल्यानंतर एकदम रिलॅक्स होतं. म्हणजे जेवायचं आणि त्याला घेऊन झोपायचं, किंवा बाकीच्या काही कामं वगैरे असेल तर तेवढी कामं फटाफट आवरून घ्यायचं असा विचार होता. तर मग ते भाजी वगैरे फटाफट बनवली. यांचं टिफिन रेडी करून ठेवलं. यांना तसं सांगून ठेवलं की बाबा टिफिन तयार करून ठेवते, म्हणजे असं नंतर आल्यानंतर काही नको व्हायला. आणि त्याच्यानंतर मग असं तिथे म्हटलं की, आणि ना एकदम सडनली माझं डोकं पण दुखायला लागलं होतं. मग मी विचार केला की म्हटलं नाही, फार प्रचंड डोकं दुखतं आहे. तर म्हटलं चला काहीतरी खाऊ पण या. मग कॉफी पण पिली. आणि मी घेतलं होतं कॅरेमल फ्रॅप्पे. आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केली. आणि त्यानंतर मी डायरेक्ट ना रात्रीच ॲक्च्युली शूट केलं. डायरेक्ट रात्री पण असं जास्त काही आम्हाला भूक नव्हतीच. मग मी काय केलं, आपली शेवया असतात ना, शेवयाची मस्त अशी खीर बनवली, गोड भरपूर दुधातली, थोडीशी घट्टमध्येच अशी बनवली. आणि म्हटलं एक मोठी मोठी वाटी घेऊन दोघंजणं आम्ही घेतली. आणि सकाळची भाजी चपाती होतीच. तर मग मुलगा मला म्हणाला, मम्मी मी हेच खातो. म्हटलं ठीक आहे.